मिशोवर एवढ्या कमी पैशामध्ये एवढा सुंदर कॉर्ड सेट मला मिळाला होता ना, अगोदर तर मला ना खरंच विश्वासच बसला नाही. याच्यावरचं वर्क आणि हे फॅब्रिक खरंच एक नंबर आहे. आता मी वेअर केल्यावर तुम्ही बघू शकताय, फक्त आपली जी साईज आहे त्यापेक्षा एक नंबर जास्त मागायचा आहे, कारण हा कपडा मला ना आकसणारा वाटला होता. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, लिंक तुम्हाला मिळून जाईल. असो, त्यानंतर आज यांना सुद्धा सुट्टी होती, तर हे बोलले की चल आपण आज बाहेर लंचला जाऊ. मग काय बाहेर गेलो, लंच वगैरे केलं आणि सुरतमध्ये सध्या ना सुरत फ्लावर शो स्टार्ट झालेला आहे. आजच त्याचा फर्स्ट डे होता. आम्ही यांना सुट्टी होती त्यामुळे गेलो आणि तिथे गेल्यावर ना एवढे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं होते ना, ते बघून तर मी खरंच शॉकच झाले होते. आता खूप सारे होते पण मी त्याला एवढं काही कॅप्चर केलं नाही, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता. आता मला सुद्धा फ्लावर घ्यायचे होते, पण या दोन कलरमध्ये ना मी खूप जास्त कन्फ्यूज झाले होते. फायनली येलो कलरची शेवंती मी घेतली होती आणि त्यानंतर या दुकानामध्ये मला ब्रासलेट वगैरे आवडलं, पण त्याची स्टार्टिंग प्राइसच ना 8,000 पासून होती. ते ऐकून तर मी खरंच खूप शॉक झाले आणि तिथून लगेच दुसऱ्याच शॉपमध्ये गेले होते. आता एवढं सगळं होतं आणि हे फिरून ना मी खूप जास्त दमले होते, म्हणून मी काय एका ठिकाणी बसून राहिले आणि त्यानंतर हे ना बाकीचे राहिलेले फिरले. येईपर्यंत ना संध्याकाळ झाली होती आणि मी तरी खूप जास्त थकले होते. आल्या तरी थोडा वेळ मी बसून घेतलं, पण हे कपडे काय माझी तर वाटच बघत होते, म्हणून एकदा त्यांना ना घड्या वगैरे घालून ठेवून दिलं आणि आजच्या स्वयंपाकामध्ये साधंच असं गरम गरम पिठलं बनवलं होतं. जेवण वगैरे केलं. त्यानंतर आठवलं मला की आज मला ना झाडसुद्धा लावायचं आहे. अगोदरच माझ्याकडं माती होती, पण ते ना जरा जास्तच घट्ट झाली, म्हणून त्याला एकदा फोडून घेतलं आणि त्यानंतर एका चाळणीच्या साहाय्याने चाळून ना त्यामध्ये झाड असं लावून दिलं होतं. पण हे लावल्यानंतर तुम्ही पसारा बघू शकताय किती झाला होता. हा सगळा आवरून मी माझा दिवस संपवला. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.